या दोन्ही मित्रांची अशी घट्ट मैत्री होती की मरताना सुद्धा सोबत मरू असे हे दोघेही म्हणत होते। मात्र तेव्हाच त्यांच्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे दोघे कुठेही गेले तरी सोबतच जायचे आणि काही काम करायचं असेल तर एकत्रच करायचे। कुणी कधी याबद्दल विचारल्यास आम्ही मरणार सुद्धा सोबतच असे लोकांना ते मिश्किलपणे सांगायचे। मात्र दुर्दैवाने नियतीने त्यांचे हे बोल खरे केले। तन्वेश आणि श्रीधर नाईक हे दोघेही अत्यंत जीवाभावाचे मित्र होते। श्रीकर नाईक हा सावर्डे माजी सरपंच तथा समाजसेवक निळकंठ नाईक यांचा मुलगा होता। तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यात कार्यरत होता। त्याने IT मधून इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला होता। श्रीकर आणि तन्वेश हे दोघेही इव्हेंटसाठी काम करीत होते। असंच कामावरून घरी परतत असतानाच त्यांच्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। घरी येत असताना त्या दोघांना एका ट्रकने जोरदार धडक दिली। यामध्ये त्या दोघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला। तो ट्रक तन्वेश यांच्या काकांचा होता। श्रीकर आणि तन्वेश हे दोघेही अत्यंत जिवलग मित्र होते। एकाचा वाढदिवस 14 जून तर दुसऱ्याचा 15 जूनला यायचा, पण दोघेही एकाच दिवशी वाढदिवस साजरा करायचे। त्या दोघांच्याही अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर व गावावर एकच शोककळा पसरली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे वाहनांनी प्रवास करताना सावधानगी बाळगा। तुमची एक चूक तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा। ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व बातमीला लाईक करायला विसरू नका।